राहुल पहिला चेंडू, ओ काय चेंडू आताला होता, ब्लॉकल मध्ये चेंडू आताला होता, फॉरवर्ड स्क्वेअर लेग वरून जय चेंडू उचलतोय आणि तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. चांगला थ्रो बघायला मिळाला होता तो म्हणजे जय मार्फत. राहुल गोंधळी मार्फत आपल्याला बघतोय डावखुल्यात त्याने हॅम ऍक्शन त्याची पाहायला मिळते. चांगल्या रिदम मध्ये पहिला चेंडू त्याने हाताळला होता. या 2 धावसंख्या पुढे जाते 6 या धावसंख्येवर. गणेश स्ट्रायकरकडे पुन्हा एकदा दुसरा चेंडू पेफ करत असताना यावेळेस मात्र स्ट्रेट डावच्या माध्यमातून चेंडू केला गेलाय. डीप लॉंगॉन मध्ये चेंडूला स्टॉप केलंय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 धावसंख्या पुढे जाते 7 या धावसंख्येवर. आता मात्र मनोज शायकनकडे बघायला मिळतोय, थोडाफार चाचपडत खेळतोय. प्रॉमिसिंग स्ट्रोक्स आले नाही त्यांच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र अपील केली होती, लाऊड अपील झाली होती, पण पंचांनी मात्र दर्शवलंय लेफ्ट साइड पाईच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 1 धावसंख्या पुढे सरकते. 2 धावा या 2 धावसंख्या पुढे जाते 9 या धावसंख्येवर. राहुल पुन्हा एकदा डावखुऱ्याने गोंधळी करण्यासाठी सज्ज होतोय. ओ यावेळेस मात्र मिसटॅम्प स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण दूरवरून चेंडूला पेंडूला फील्ड करेल. फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील. 1 धाव माफ करायचा आहे. 1 धावसंख्या पुढे जाते 10 या धावसंख्येवर. 4 चेंडू टाकून झालेत राहुल याचे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाज राहुल याचा. चांगली लाईन अँड लेन ते गोलंदाजी करतायत. अचूक टप्प्यावर आतापर्यंत त्याने गोलंदाजी केली आहे. या 1 धावसंख्या पुढे जाते 11 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 5 शेवटचा चेंडू लास्ट गो या दुसऱ्या षटकातील राहुल. मनोजाच्या फाडी. हवा मात्र वाहली जाते. हवा जास्तीत जास्त बघायला मिळते आपल्याला उजव्या त्याच्या फलंदाजासाठी. हवा मात्र वाहली जाते. या हवेचा कितपत फलंदाज फायदा घेणार आहे. कचरा मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल राहुल याचा डावखुऱ्याने. ओ यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु क्षेत्ररक्षक आलाय बाबू आणि त्यांच्याकडनं थोडीशी चुकी पाहायला मिळते. जेल घेण्याचा प्रयत्न झाला परंतु जेल इथे सुटला गेलाय. जीवनदान दिलं गेलं. 1 धाव मिळायला गेली आहे. 1 धावसंख्या पुढे जाते 2 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 12 धावा 59 धावांचा पाठलाग करत असताना. नंबर 3चं षटक कोण घेऊन येईल. कोरदेव मास्टर्सच्या संघाकडनं मात्र हवाई सफळ आता मात्र करणं फार गरजेचं आहे. मोठे फटके मारावे लागतील जर ही मॅच जिंकायची असेल तर. यस पंच, पाणी मैदानाच्या आत पाठवून द्यायचं आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 12 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 आपल्याला बघायला मिळते पिंकरपाडा मास्टर्सच्या संघाची. आता मात्र 47 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 47 धावांची गरज म्हणजेच काय तर हवाई सफर करावी लागतील. .66 फराफरीने चालावं लागेल प्रति षटकामध्ये. पिंकरपाडा संघाला मोठे फटके आले तर नक्कीच पिंकरपाडा संघ हावी होऊ शकतोय गोडदेव या संघावर. परंतु ज्या अनुषंगाने गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते काय जबरदस्त गोलंदाजी केली व त्या पहिल्या षटकामध्ये महेंद्र याने कमालीची गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये मिस्टर राहुल याने फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. नंबर 3चा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतात. मुकेश गोलंदाज पाहायला मिळतात. पहिला चेंडू ओ यावेळेस पहिला चेंडू लेग साइड
लेग स्टंप पंचांनी घोषित केलाय. डिफीट व्हाईट बॉल. अवंत धावणे धावसंख्या पुढे जाते 13 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मुकेश पंतांच्या डावीकडून. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क झाला नाही. आलाय चेंडू डॉटच्या स्वरूपात. निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळते. वाईट चेंडू त्याच्यानंतर मात्र निर्धार चेंडू आलाय. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पाहतच राहतील. चेंडू निघून जातोय. वाईडिश मिडॉन पट्ट्या बाहेर षटकाराकरिता. 6 धावेने धावसंख्या पुढे जाते 19 या धावसंख्येवर. मात्र ज्या धावेची गरज होती, ज्या षटकाराची गरज होती, ती मात्र षटकार आलाय फलंदाज मनोजच्या बॅटमधनं. कारण मनोज आतापर्यंत जास्तीत जास्त त्याने चेंडू डॉटच्या स्वरूपात खेळत, परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडू त्याने पूर्णपणे समाचार घेतलाय गोलंदाज मुकेशाचा. मुकेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू खेळला गेलाय. अजून एक षटकार पाहायला मिळतोय. या 6 धावेने धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते 25 या धावसंख्येवर. मनोज याच्या बॅटमधनं लागोपाठचे 2 चेंडूमध्ये 2 षटकार प्रश्नचिन्हात पाडले गोलंदाज मुकेशाला की चेंडू एक्झॅक्टली कुठे टाकावा. धावसंख्या आपल्या 25 धावसंख्येवर पाहायला मिळते. जी धावगत राखायची आहे ती मात्र राखण्याचा यावेळेस प्रयत्न होतोय मिस्टर मनोज याच्या बॅटमधनं. 2 षटकार पाहायला मिळतात. मुकेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार पाहायला मिळतोय. 2 चेंडूमध्ये 2 षटकार, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार. पुरेपूर समाचार घेतला जातोय फलंदाज मनोजच्या बॅट माध्यमातून. काय घणाघाती प्रहार केले जात आहेत. मनोज हवाई सफर करतात. यावेळेस मात्र डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अजून एक षटकार पाहायला मिळतोय. या षटकारनेची धावसंख्या पुढे जाते 35 या धावसंख्येवर. जिथे मात्र थोडासा चाचपडत खेळत होता, थोडासा घाबरून खेळत होता, तो मात्र हावी झालाय मनोज. आणि त्याच्या बॅटमधनं 2 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. 13 चेंडू मध्ये 24 दांडवे खेळतो मिस्टर मनोज हा बॅटर. तेरा चेंडू 24 धावांची गरज आहे. 13 चेंडू 24 ची गरज. 12 चेंडू मध्ये 16. यावेळेस पुन्हा 10 सफर. चेंडू सीमारेषा पार. अजून एक षटकार मनोजच्या बॅट मधनं. काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळले गेलेत. 203 षटकार आपण बघितले वाईटिश मिडॉन मध्ये. 1 षटकार आपण बघितला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. या 6 धाव्यांची धावसंख्या पुढे सरकते 41 धावसंख्येवर. आता मात्र 12 चेंडू असतील आणि 18 धाव्यांची गरज. मनोज आतापर्यंत 13 चेंडू मध्ये 32 धावांवर खेळतोय. या षटकामध्ये 4 षटकार लागलेत आणि 1 चौकार आपण पाहायला मिळाला. 1 चेंडू डॉट आला होता. 29 धावा खर्च केलेत या षटकामध्ये मुकेशाने. 4थे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर प्रमोद येतोय. गोलंदाजी मार्कवर धावसंख्या 41 धावसंख्या पोचली जाते. मॅच होती कुठे, मॅच गेली कुठे. घणाघाती प्रहार केले आहेत मनोजाने
काय जबरदस्त स्टोक्स थोडासा वेळ घेतला त्याच्यानंतर हा खेळाडू हावी झालाय गोडदेव मास्टर या संघावर. ओ यावेळेस मात्र चांगला चेंडू म्हणावा लागेल. ब्लॉक हॉल पद्धतीने चेंडू पाहायला मिळतं. पहिला चेंडू चांगला चेंडू हाताळला गेलाय डॉटच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूची सांगता पाहायला मिळते. प्रमोद 7 ते 7 पर्यंत रनअप घेत असताना दुसरा चेंडू. ओ यावेळेस मात्र चांगला चेंडू खोदून काढला पाहिजे. पंकज आहेत तिकडे डीप लॉंग ऑन मध्ये. एक धावसंख्या पुढे जाते 42 या धावसंख्येवर. इथे मात्र स्ट्राईक रोटेट केले गेले आहेत गणेश मार्फत. प्रमोद मनोज ज्याला मात्र स्ट्राईकवर आणलं जात आहे कारण तो एक चांगला फलंदाज विस्फोटक फलंदाज म्हणून आतापर्यंत पाहायला मिळतोय. पूर्णपणे टच मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला 2 खेळाडूंच्या मधून जातोय की काय चेंडू आणि चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार आलाय चौकार. राहुलने प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न असफल ठरलाय. चौकार आलाय. या 4 ने धावसंख्या पुढे जाते 46 या धावसंख्येवर. प्रमोद 14 चेंडू हाताळण्यासाठी तर स्ट्राईककडे मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. ओ यावेळेस मात्र काय चेंडू हाताळला होता. चेंडू खेळायचा तर अनसाइडला मात्र मजबूर केला. इथे मात्र अपसाइडला खेळण्यासाठी सिली मिड ऑफ मध्ये चांगला चेंडू स्टॉप केला गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडूला अडवलाय. 1 ने धावसंख्या पुढे जाते 47. 8 चेंडू 12 ची गरज. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र काय घडलंय. जय याच्याकडनं झाली चुकी मात्र जय झेल सुटला गेला जय मार्फत आणि फलंदाजाला जीवनदान दिलंय. 7 चेंडू 11 ची गरज. मनोज स्ट्रायकरकडे पाहायला मिळतात. ओ यावेळेस मात्र चांगला चेंडू खेळला गेलाय. शतरक्षकातलाय दीपेशला कव्हर फ्रिजन मध्ये शतरक्षकाने फेल केले आणि जिथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय दुहेरी अंकाने. धावसंख्या पुढे जाते 50 या धावसंख्येवर. आता मात्र 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. 6 चेंडू 9 ची गरज. मात्र या डावात डिफेंड होऊ शकतात. प्रमोद याचं मी कौतुक करेन. जरी एक चौकार आलाय परंतु चांगली गोलंदाजी त्याने हाताळलाय या षटकामध्ये. थोडा गोडदेव संघ प्रथम फलंदाजी करत असताना 46 वर 4 होत्या. इथे मात्र 50 वर 1 आहे. ते म्हणजे पेंकरपाडा मास्टर संघाची. या प्रकारे कंपॅरिझन आपण पाहू शकतोय. आता मात्र 6 चेंडू असतील आणि 9 धावेंची गरज. भावेश येतो गोलंदाजी मार्कवर. भावेश मात्र गोडदेव मास्टर या संघाला या धावा डिफेंड करून देतील का. नक्कीच याच्यासाठी मात्र 6 चेंडूचा आपल्याला वेट करावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला गणेश आणि तर चेतक पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचे देखील करूया सहर्षाचं स्वागत या जुचंद्र मास्टरच्या वतीने. 6 चेंडू आणि 9 धावींची गरज आहे. भावेश यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कर पाहायला मिळतात. तर स्ट्रायकरकडे बॅटर आतापर्यंत मनोज आणि गणेश आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकरकडे. पहिला चेंडू हवाई सफर चेंडूला भिरकावलाय सीमारेषा पार षटकाराकरिता. 6 धावसंख्या पुढे जाते 56 धावसंख्येवर. या मॅच मधली हवा जणू काय काढली आहे मनोजच्या बॅटर्सने. गणेश याने यावेळी मात्र षटकार ठोकलाय. गणेशच्या बॅट मध्ये षटकार पाहायला मिळतोय. आता मात्र 5 चेंडू असतील आणि 3 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. 5 चेंडू 3 धावेंची गरज. असं वाटलं होतं भावेश मात्र या षटकामध्ये काहीतरी करामत करतील परंतु पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय आणि पेंकरपाडा मास्टर्स हा संघ इथे मात्र थोडासा पुढे जात असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू 3 ची गरज. पुण्याचा भावेश रायटम ओव्हर द विकेटने गणेश साडी.
हो यावेळेस चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. या प्रकारे मात्र पहिला चेंडू हाताळला असता थोडाफार दबावमध्ये पेंकरपाडा संघ आला असता. अशा प्रकारे जे चेंडू जर डॉट आले तर नक्कीच पेंकरपाडा थोडासा बॅकफुटला जाऊ शकतोय. परंतु ज्या अनुषंगाने दोन फलंदाज बॅटिंग करतायत अफलातून बॅटिंग करतायत. चार चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. आता मात्र शतरक्षक थोडस जवळ घेतलंय. शॉट मिड विकेटला शतरक्षक पाहायला मिळतोय. एक शतरक्षक आपण बघतोय फ्लाय स्लिप मध्ये शतरक्षक आहे. त्याच्यानंतर एक शतरक्षक पॉइंट मध्ये शतरक्षक घेतला गेलाय. एक शतरक्षक कव्हर्स मध्ये शतरक्षक पाहायला मिळतोय. ओ यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला केला गेलाय. शतरक्षक आहेत स्टॉप केलंय चेंडूला. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होत असताना बघायला मिळतात. तर मात्र 3 चेंडू आणि 1 धाब्यांची गरज आहे. डॉट चेंडू आला असता नक्की थोडासा प्रेशर रिलीज झाला असता परंतु तसं काही झालं नाहीये. गणेश मात्र चांगली बॅटिंग करतोय. त्यांना साथ देतो म्हणजे मिस्टर मनोज. ओ यावेळेस मात्र दुहेरी मनस्थितीमध्ये फलंदाज पाहायला मिळतोय. 2 चेंडू 1 धाब्यांची गरज. 2 चेंडू 1 धाब्यांची गरज. डॉट चेंडू आला तर नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल ही मॅच. जर 1 धाब आली तर पेंकरपाडा संघ जिंकेल. बघूया काय होत आहे. ओ यावेळेस मिस केलाय. डॉट चेंडू आलाय. तर विकेटच्या बेनिफिटवर मला वाटतं पेंकरपाडा संघ विजय होऊ शकतोय कारण विकेट तिथे कमी गेल्यात. गोडदे संघाचे विकेट आपण बघितले जास्त गेलेत. अहो काय चेंडू हाताळलाय. अप्रतिम अप्रतिम आणि विकेटच्या जोरावर पेंकरपाडा मास्टर्स हा संघ जिंकला गेलाय. पेंकरपाडा संघ विजय होतोय. कौतुक करावं लागेल मिस्टर भावेशचं. काय चेंडू हाताळले. 3 चेंडू आपण शेवटचे 3 चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळात. कौतुक असेल कौतुक असेल. म्हणजेच काय तर क्लिअर विजयी मिळवून दिला नाही या पेंकरपाडा संघाला गोडदेव संघाला पेंकरपाडा मास्टर या संघाकडनं. आणि पेंकरपाडा संघ विन होतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे मालजीपाडा मास्टर्स आणि ओला मास्टर्स या दरम्यान पाहायला मिळेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच